देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम करणाऱ्या कारागिरांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहनिशी मुख वंश परंपरा दासमी अंकित जगद्वंदने जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा हा अखंडितपणे म्हणजे 339 हा पालखी सोहळा आहे। त्या पालखीसाठी कोपरी ग्रामस्थांनी आम्हाला मागणी केली की आम्हाला ही चांदीची सेवा करण्याचा योग यावा। म्हणलं काय हरकत नाही, तर सेवा करतात, तर सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागून विचारणं अशा सेवेचा त्यांच्या जीवनात आलेला हा योग दिलेला तर पांडुरंगाने त्यांच्यासाठी आमंत्रित केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावाहून 27 कारागीर हे परमपूज्य सद्गुरुदास गोपालकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी मंडळी हे येथील देहू मधील तुकाराम महाराजांच्या चांदीच्या वस्तूच्या पॉलिशसाठी आलेलो आहोत। ह्यामध्ये चांदी तुकाराम महाराजांचा पालखीचा रथ आहे, पालखी आहे, सिंहासन आहे, तसेच मानदंड आहेत, अब्दागिरी आहे, परत चांदीच्या इथल्या वस्तू भांडी आहेत, तसेच पादुका आणि परत आतील गाभाऱ्यातील हे पण प्रभावळ वगैरे हे पण पॉलिश करणार आहोत।